नमस्कार. अखेर आज महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांची अधिकृत घोषणा झाली. देशाच्या सर्वोच्च न्यायालयानेच जे सरकार असंविधानिक आणि अनैतिक मार्गांचा, बेकायदेशीर मार्गांचा वापर करून सत्तेवर आलं असं म्हटलं किंवा तशा आशयाचे कठोर ताशेरे ओढले होते, त्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारने अखेर त्यांच्यावर कोणतीही कायदेशीर कारवाई न होता 2.5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. एकनाथ शिंदे यांची विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती आणि ती नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार सुद्धा उद्धव ठाकरे यांना नक्कीच होता, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं. सुनील प्रभू हेच शिवसेना पक्षाचे अधिकृत व्हीप आहेत आणि एकनाथ शिंदेंनी जाहीर केलेली भरत गोगावले यांची व्हीप म्हणूनची जी नियुक्ती होती ती बेकायदेशीर आहे, हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. पक्षांतर्गत बंड वगैरे बाबींना घटनात्मक पेचाचा स्वरूप देण्याचा एकनाथ शिंदे गटाचा प्रयत्न अजिबात योग्य नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. आणि एखाद्या पक्षामध्ये काही नाराजी नाट्य घडतंय तर त्याचा आधार घेऊन विधानसभेमध्ये बहुमत सिद्ध करण्याचा आदेश देण्याचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा प्रकार तर पूर्णपणे गैर होता असंही न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं होतं. केवळ इतकंच नाही तर त्याही पुढे जात उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांचं सरकार पुनर्स्थापित करण्याचा विचारही आम्हाला करता आला असता, इतकं थेट भाष्य सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी केलेलं होतं. पक्ष नेमका कुणाचा याबाबत निवडणूक आयोगाने केवळ विधिमंडळ पक्षातील आमदारांची संख्या लक्षात घेऊन निर्णय घेणं चुकीचं आहे, योग्य नाही अजिबात. पक्ष संघटनेत कुणाला मानणाऱ्यांची संख्या अधिक आहे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये, आणि लोकमत काय आहे याची सुद्धा दखल अशा बाबतीत घेतली जाणं अपेक्षित आहे असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने त्यावेळी व्यक्त केलं होतं. आणि त्यानंतर मग निर्णयासाठी विधानसभा अध्यक्षांकडे हे सगळं प्रकरण पाठवलं होतं. लोकशाहीमधील जे प्रमुख 4 आधारस्तंभ मानले जातात, विधिमंडळ, कार्यपालिका म्हणजेच प्रशासन, न्यायपालिका आणि प्रसार माध्यम, या 4ही स्तंभांनी स्वतंत्रपणे एकमेकांच्या कामात अवाजवी हस्तक्षेप न करता आणि लोकशाहीची बूज राखून काम करावं अशी आपल्या घटनाकारांची अपेक्षा होती, संविधानाच्या निर्मात्यांची अपेक्षा होती. पण जसं मी या आधीच्याच आपल्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की घटना समितीच्या आपल्या अखेरच्या भाषणामध्ये भारतीय संविधान राष्ट्राला अर्पण करत असताना त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे काहीसे अस्वस्थ होते. एक चिंता त्यांना वाटत होती आणि ती ही होती की या संविधानाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार किंवा जबाबदारी भविष्यात जर कधी चुकीच्या लोकांच्या हाती सोपवली गेली लोकांकडून तर मग या संविधानाचं काय होणार. आपल्या त्याच भाषणात त्यांनी याबाबत बराच उहापोह केलेला आहे सगळा, आणि त्यातच एक महत्त्वाचा इशारा सुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी दिला होता की या देशातील सर्व लोकशाही संस्थाच उखडून टाकू शकेल इतपत श्रद्धा इथल्या जनतेने कुणाच्याही चरणी वाहू नये. तसं घडल्यास ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक ठरेल. 25 नोव्हेंबर 1949 रोजीचं बाबासाहेबांचं ते घटनासभेतील अखेरचं भाषण तुम्हा सगळ्यांना इंटरनेटवरही वाचायला मिळू शकेल, जरूर वाचा. आज जे आपल्या देशामध्ये घडतंय सगळं त्याबाबतचा गंभीर इशारा त्या महामानवाने 75 वर्षांपूर्वी देऊन ठेवला होता. यातूनच त्यांची प्रचंड दूरदृष्टी आपल्याला जाणवते. पण आपण तो इशारा सगळेजण विसरलो आणि त्याचेच भोग आता मागील काही वर्षांपासून आपण भोगतोय. ते असो, तर सर्वोच्च न्यायालयाने हे महाराष्ट्रातील सत्ता बदलाचं सगळं नाट्य विधानसभा अध्यक्षांकडे सोपवल्यावर पुढे राहुल नार्वेकर यांनी त्याचे सगळे कसे धिंडवडे उडवले आणि कसा सगळा खेळ करून टाकला ते आपण सगळ्यांनीच पाहिलं. विधानसभा अध्यक्षांच्या त्या निर्णयाच्या विरोधात पुन्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपापल्या पक्षांतर्फे सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतल्यावर मात्र सर्वोच्च न्यायालयाने या बाबतीत सुरुवातीला जी कठोर भूमिका घेतलेली होती ती पाहता लवकर निर्णय होईल आणि स्वतः सर्वोच्च न्यायालयानेच आपल्या कठोर ताशेऱ्यांच्या माध्यमातून
असंविधानात्मक मार्गाचा वापर करून सत्तेवर आलेलं ते सरकार, असा ज्या शिंदे सरकारचा उल्लेख केला होता स्वतः सुप्रीम कोर्टानेच, ते घालवेल अशी अपेक्षा महाराष्ट्रातील तमाम सुजाण आणि कायदाप्रेमी जनतेची होती. परंतु दुर्दैवाने तसं घडलं नाही. न्यायालयामध्ये तारखांवर तारखा पडत राहिल्या आणि आज अखेर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे, निवडणुकीची घोषणा झाली आहे. न्यायाला विलंब म्हणजेच न्याय नाकारणं अशा आशयाची एक म्हण आहे आपली. त्यानुसार मग उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना न्याय नाकारला गेला असं म्हटलं तर ते चुकीचं कसं ठरेल? आता महिनाभराने नवीन सरकार महाराष्ट्रात आलं, मग ते कुणाचंही असो, परंतु त्यानंतर भविष्यामध्ये या सगळ्या प्रकरणाचा निकाल दिला गेला आणि तो जर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या गटाच्या विरोधात जर असला तर मग त्याची उपयुक्तता तेव्हा काय असणार आहे? कायद्याने समजा त्यांची मागील कारकीर्द अपात्र किंवा बेकायदेशीर ठरवली तर मग त्या 2.5 वर्षांच्या राज्यातील सत्ताधारी म्हणून त्या काळामध्ये जे काही निर्णय त्यांनी घेतले ते सगळे अपात्र ठरवता येणार का? तसं तर होणं अशक्यच. म्हणजेच एकूणच त्या निकालाचा तेव्हा अर्थ काय असणार? मग आपल्या सर्वसामान्य माणसांच्या आकलनापलीकडचं आहे हे सगळंच. राज्यपाल, निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष हे सगळे चुकीचे वागले. या सगळ्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रांची मर्यादा किंवा संविधानात्मक चौकट ओलांडली हे सर्वोच्च न्यायालयाला मान्य आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर त्यांना त्या पदावरती पुनर्स्थापित करण्याचा पर्याय आमच्या समोर उपलब्ध असला असता, असंही न्यायालय इतकं थेट भाष्य करतं आणि त्यानंतर मात्र सगळंच हे मागे पडत जातं. तुम्ही, मी, आपण सर्वसामान्य माणसं या सगळ्याचा अर्थ लावायला खरंच कमी पडतो. परंतु आता मात्र ही लढाई तुमच्या आणि माझ्या, आपल्या सर्वसामान्य माणसांच्या कोर्टामध्ये आलेली आहे. आता चेंडू आपल्याकडे आहे. आता न्यायाधीश इथे आपणच आहोत, तुम्ही आणि मी, आपण सगळे. या बाबतीत ज्यांच्यावरती न्याय करण्याची आणि निकाल देण्याची जबाबदारी होती त्यांच्याकडून विलंब झाला, पण आपण मात्र या संदर्भात वेळेत निकाल लावू शकणार आहोत. तशी संधीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेली आहे, मतदान रूपी. आपलं मतदान हा आपण दिलेला निकालच असणार आहे. निवडणूक आयोग असो व आणखीन कुणी, लोकशाहीचे बाकीचे आधारस्तंभ, त्यांनी स्वतःचं कर्तव्य भलेही योग्य प्रकारे पार पाडलं नसेल, परंतु आपण मात्र आपलं कर्तव्य निश्चितच चोखपणे बजावू शकतो. अनैतिकतेच्या आणि असंविधानात्मक बाबींच्या पायावर कुणी आपले इमले उभे केले असतील आणि त्यानंतर स्वतःला मागच्या 2-2.5 वर्षाच्या काळात खूप महान वगैरे समजू लागलेले असतील तर त्यांना त्यांची वास्तव जागा दाखवून देण्याची जबाबदारी आता तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची आहे. त्यांचे ते इमले उद्ध्वस्त करण्याची जबाबदारी आता आपल्या सगळ्यांची आहे. आपल्यावर तर काही कुणी दडपण आणू शकत नाही. आपल्याला तर आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. आपल्या न्यायालयामधील ही अंतिम आणि निकराची लढाई आता आजपासून सुरू झालेली आहे. आपल्या कोर्टातील सारी मुंबई अदानीच्या झोळीत कोण टाकतंय? मुंबईतील सगळ्या मोक्यांच्या जागा अदानीला कोण देतंय? कोळशावरील वीज निर्मितीमधील सगळा झोल जो सुरू आहे तो कुणाच्या हितासाठी केला जातोय? गेलेले आजवरचे सोडा, परंतु इथून पुढचे आणि इथे असलेले आणि येणारे किती उद्योग गुजरातला जाण्यासाठी आताही सज्ज आहेत? महाराष्ट्रातील गुंतवणुकीचं वास्तव सत्य काय आहे? काय परिस्थिती आहे नेमकी? बेरोजगारीची नेमकी परिस्थिती सध्याची काय आहे? गोरगरिबांसाठी असणाऱ्या सरकारी शाळा नेमक्या कुठल्या उद्योगपतींच्या दावणीला बांधल्या जात आहेत? पीक विमा योजनेतील घोटाळ्याचे लाभार्थी नेमके कोण आहेत? जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करत राज्यभर फिरणाऱ्यांना नेमका कुणाचा वरदहस्त आहे? कुणी यांना मोकळं सोडलेलं आहे? आरक्षणांवरून राज्यात कधी नव्हती इतकी तेढ आत्ताच निर्माण होण्यामागे कुणाचं स्वार्थी राजकारण आहे? राज्यातल्या वाढत्या गुंडगिरीमागे नेमकं कोण आहे? राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात कोण पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे? पोलीस दलाची आपल्या कधी नव्हे इतकी अधोगती कुणामुळे झालेली दिसते? आपल्या राज्यावर आजवर कधीही नव्हता इतका कर्जाचा महाप्रचंड डोंगर कुणाच्या भ्रष्ट नीतीमुळे झालेला आहे?
टोल माफीसारखे हे निर्णय घेण्याचा अधिकार ज्यांच्याकडे मागील अनेक वर्षांपासून होता, कोणीही त्यांचे हात धरलेले नव्हते. लोक त्यासाठी मागणी करत होते, आंदोलनं करत होते. त्यावेळी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून आत्ताच निवडणुकीच्या तोंडावर त्याबाबतचे निर्णय का घेतले जात आहेत? आपल्या छत्रपती शिवरायांचा पुतळा कुणाच्या भ्रष्टाचारामुळे पडला? हे असे एक नव्हे तर शेकडो प्रश्न आहेत आपल्यासमोर. मतदानाचा निर्णय घेण्याआधी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही, मी, आपण सगळ्यांनी शोधायला हवीत. जवळपास 1 महिना आजपासून आपल्या हाती आहे. भावनिक न होता वस्तुनिष्ठपणे या आणि अशा सगळ्या विषयांचा, सगळ्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. मतदानाच्या आधी आपण सगळेजण तो करूयात. आता पुढचे काही दिवस आपले अभिव्यक्तीचे एपिसोड सगळे अर्थातच याच सगळ्या विषयांवरती केंद्रित असणार आहेत. तुम्ही तुमचं मत कुणाला द्यावं हा तुमचा अधिकार आहे पूर्णपणे. त्यात मी कोणतीही ढवळाढवळ करणार नाही. तो 100% तुमचा निर्णय असणार आहे. त्यामुळेच तुम्ही कुणाला मत द्यावं हे मी अजिबात सांगणार नाही, सुचवणार नाही. परंतु तुम्ही कुणाला मत द्यायचं टाळावं ही विनंती मात्र नक्कीच करणार आहे. त्याबाबत नक्की सांगणार आहे आणि त्यामागची कारणंही सांगणार आहे. तुम्हाला ती पटली तर नक्की त्यावरती तुम्ही गांभीर्यानं विचार करावा अशी माझी तुम्हा सगळ्यांना विनंती राहील. बस आज इतकंच. आपलं अभिव्यक्ती चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहात का? नसेल केलं तर प्लीज लगेचच आता करा. एपिसोड आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.